आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। ए त्याला इकडे म्हणा, ए इकडे इकडे इकडे, अरे पळू नका, त्याला गुन्हे दाखल होते। इकडे इकडे म्हणा त्याला। बीडमधील नवरदेव पळून जातानाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। अल्पवयीन मुलीसोबत लग्न करत असलेला हा नवरदेव तिथून सुसाट पळालाय। मात्र हे प्रकरण कसं समोर आलं आणि मिलियन्समध्ये फॉलोअर्स असलेल्या पल्लवी जाधव यांनी या प्रकरणाचा छडा कसा लावलाय त्याचीच ही इनसाइड स्टोरी। ए त्याला इकडे म्हणा, ए इकडे इकडे इकडे, अरे पळू नका, त्याला गुन्हे दाखल होते। इकडे इकडे म्हणा त्याला। आता हा व्हिडिओ व्हायरल झाला, मात्र यामागची गोष्ट तितकीच इंटरेस्टिंग आहे। त्याचं झालं असं की सकाळी सकाळीच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी असलेल्या PSI पल्लवी जाधव यांना एक फोन आला। त्यांना अशी माहिती मिळाली की 12 वाजता कपिलदार देवस्थान बीडमध्ये एका 16 वर्षाच्या मुलीचा बालविवाह होणार आहे। त्यावरून पल्लवी जाधव या साध्या वेशामध्ये टीम सोबत तिथं पोहोचल्या। तिथं 2-3 लग्नकार्य सुरू होती, माणसांची गर्दी पण होती, म्हणून सगळ्या टीम पहिल्या हॉलमध्ये दाखल झाल्या। तिथं गेल्यावर पल्लवी जाधव यांनी एका महिलेला नवरी मुलीचे नाव विचारलं। त्यावेळेस त्या महिलेनं त्या मुलीचं नाव चुकीचं सांगितलं। टीम तिथून बाहेर पडणार तोच त्या मुलीचं आडनाव जाधव यांनी विचारलं। त्यावेळेस ते आडनाव मात्र बरोबर सांगण्यात आलं। त्यामुळं मुलीला ताब्यात घेण्यासाठी ही टीम तिथं पोहोचणार तोच वराडी मंडळींना संशय आला। पोलीस आले असल्याचा संशय आल्यानं त्यांची पळापळ सुरू झाली। एवढ्या गर्दीत पल्लवी जाधव यांनी त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि याच गर्दीचा फायदा घेऊन नवरा तिथनं पळत सुटला। यानंतर त्या नवरदेवाचा काही लोकांनी पाठलाग सुद्धा केला, मात्र तो तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला। त्यानंतर हॉलमध्ये हजर असलेल्या लोकांना तिथं थांबायला सांगून पल्लवी जाधव यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबाबत मार्गदर्शन केलं। पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचं समुपदेशन सुद्धा केलं। त्यानंतर सदर पीडित मुलीचे आईवडील, मामा तसंच पळून गेलेला नवरदेव राजेंद्र शिंदे त्याचे आईवडील यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला। यातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले। दरम्यान या कारवाईची बीड जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।